दरम्यान डिजिटल पुरावे आम्हाला अजूनही मिळालेले नाहीत असा दावा कराडच्या वकिलांनी केलाय। तसंच कराडनं कोर्टापुढे आरोपातून निर्दोष मुक्त करण्याची विनंती देखील केलेली आहे। आरोपी वाल्मिक कराडचे वकील विकास खडे आपल्या सोबत आहेत। सर, आज न्यायालयात नेमकं काय काय झालंय, काय सुनावणी झाली, काय युक्तिवाद झालाय? आज न्यायालयामध्ये आरोपी वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्जसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि यापूर्वी आम्ही काही अर्ज दिले होते, कागदपत्रांच्या, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या पुराव्यासंदर्भातली मागणी केली होती, त्याच्या पूर्ततेसाठी आहे। मागच्या वेळेस तुम्ही काही डिजिटल एव्हिडन्स आणि काही कागदपत्रांची मागणी केली होती, ते तुम्हाला भेटलेत का? हां, ज्या काही कागदपत्र, डिजिटल एव्हिडन्स याची आम्ही चार्जशीट पाहणी केल्यानंतर मागणी केली होती, त्यापैकी बरेचसे कागद मिळालेत। अजून काही इलेक्ट्रॉनिकचे पुरावे आहेत किंवा बाकी कागदपत्र त्यांनी देण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि ते मिळून जातील। प्रॉपर्टी अटॅचमेंट संदर्भात काही चर्चा झाली का न्यायालयामध्ये? प्रॉपर्टी अटॅचमेंट संदर्भात तपास यंत्रणेमार्फत अर्ज दिलेला आहे, पण त्या अर्जासंदर्भात जे काय कोणत्या प्रॉपर्टीज अटॅचमेंट त्यांनी मागणी केलेली आहे याबाबतचे कागदपत्र जे दिलेले होते त्याची प्रत दिलेली नव्हती। मग ती प्रत मिळाली नसल्यामुळे त्यामध्ये म्हणणं सादर करणं अडचणीचं झालं। आज आम्ही त्याबाबत न्यायालयाला कळवलं, न्यायालयाने ते म्हणणं जे कागदपत्र आहेत, जी यादी आहे ती आम्हाला त्याची प्रत पुरवण्याबाबत सांगितलं। आता ती प्रत मिळेल, ती प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्यावर आपलं म्हणणं देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।